हा व्हिडिओ मी करतोय त्या नेमक्या वेळेला अभिजित दिपके जे कॉकरोच जनता पार्टीचे संयोजक आहेत ते दिल्ली विमानतळावर त्या ठिकाणी उतरलेले आहेत. आज आता पुढील काही तासामध्ये आणि संपूर्ण दिवसभरामध्ये या कॉकरोच जनता पार्टीचं नेमकं भवितव्य काय हे संपूर्ण भारत आणि आपला महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहणार आहे. महाराष्ट्र पाहणार आहे त्याला कारण असं आहे की अभिजित दिपके हा आपला महाराष्ट्रीयन हिंगोलीचा तो मुलगा आहे आणि एवढा मोठा कारनामा हा ज्या व्यक्तीने केलाय तो आपल्या महाराष्ट्राचा आहे. याच्याबद्दल सर्व महाराष्ट्राला त्या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. मी कॉकरोच जनता पार्टीचा समर्थक नाही किंवा कॉकरोच जनता पार्टीचा मी त्या ठिकाणी सभासद सुद्धा नाही आणि भविष्यामध्ये या कॉकरोच जनता पार्टीमध्ये काही सहभागी होण्याचा माझा असा काही प्लान किंवा कुठली योजना त्या ठिकाणी नाहीये. परंतु आज संपूर्ण भारतभरामध्ये आणि महाराष्ट्रभरामध्ये जो राजकारणाचा सिनेरिओ त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, अशा परिस्थितीमध्ये कॉकरोच जनता पार्टीला फॉलो करणारी ही जी मंडळी आहे, जी 19 ते 25 वयोगटातील तरुण मंडळी आहे, या तरुण मंडळीच्या पाठीमागे त्या ठिकाणी वैचारिक दृष्ट्या आपण असणं हे मला त्या ठिकाणी आवश्यक वाटतंय, जरुरी वाटतंय. त्याला कारण असं आहे की आपल्या भारतामध्ये सध्या एकूणच 2014 पासून बीजेपीचं सरकार आलं, म्हणजे स्पेसिफिकली बीजेपीचं सरकार आलं म्हणून अशा पद्धतीनं काही बदल झाले का, तर नाही. हा वेळेच्या ओघामध्ये होत आलेला हा बदल आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ज्या लोकांना थोड्या आश्चर्यकारक वाटतात आणि मला सुद्धा या सर्व गोष्टीबद्दल काही प्रश्न पडतात आणि या प्रश्नाचे उत्तरं ज्यावेळेला समजा शोधायचे किंवा मिळवायचे प्रयत्न त्या ठिकाणी मी करतो. अनेक लोकांसोबत मी बोलतो आणि त्यांच्या बोलण्यातनं मग मी माझा स्वतःचा असा एक सार की या सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर जे आहे ते मीच माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी असं एक घट्ट करतो की या प्रश्नाचं उत्तर असं असायला पाहिजे. 2014 पासून मी ऑब्झर्व करतोय की केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे. बीजेपीचे सर्व काही नेते लोक आहे हे एक एक राज्य त्या ठिकाणी पादाक्रांत करतायत. बंगाल सारखं राज्य की ज्या ठिकाणी भविष्यात कधीच बीजेपीचं सरकार येणार नाही, अशा ठिकाणी सुद्धा तिथल्या जनतेनं बीजेपीला त्या ठिकाणी निवडून दिलं. म्हणजे विचार करण्यासारखा हा विषय आहे की इतर ठिकाणी मतपरिवर्तन आहे, इतर ठिकाणी हिंदुत्ववाद आहे, परंतु बंगाल सारख्या राज्यामध्ये बीजेपी येणं आणि मुस्लिम बहुल आणि मुस्लिम धार्जिणे असलेले जे काही मतदारसंघ आहेत अशामध्ये सुद्धा बीजेपीचं त्या ठिकाणी निवडून येणं हे थोडंसं प्रश्नार्थक चिन्ह त्या ठिकाणी निर्माण केल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. असो, आपण थोडं विषांतर करण्याऐवजी मेन जो आजचा मुद्दा आहे कॉकरोच जनता पार्टी, या कॉकरोच जनता पार्टीला सत्ताधारी पार्ट्यांनी एवढं त्या ठिकाणी हलक्यात घेण्यासारखा तो विषय नाही किंवा मग त्यांना एका चुकीच्या दिशेने सिरियस घेण्यासारखा सुद्धा तो विषय नाही. ही एक प्रकारची तरुण पिढीमध्ये असलेली एक उद्रेकाची भावना आहे. ही एक इन्स्टंट रिॲक्शन आहे की तरुणांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या घडतायत आणि या चुकीच्या घडणाऱ्या गोष्टींवर त्या ठिकाणी सत्ताधारी आणि जाणून बुजून दुर्लक्ष करणारे विरोधक हे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी आवाज उठवत नाहीत किंवा या लोकांची, या वयोगटातील लोकांची जी खतखत आहे या खतखतीला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं टोन किंवा कुठल्याही प्रकारचा आवाज उठवण्याचं काम ही सर्व जी काही यंत्रणा आहे ती करताना दिसत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या तरुण पिढीने एक चंग मानलाय की आपल्यासाठी इतर लोक जर त्या ठिकाणी कोणी काही करत नसेल किंवा या सगळ्या यंत्रणेचे आपण बळी पडत असू आणि आपलं जे काही नुकसान होत असेल किंवा आपलं भविष्य जे आहे ते जर का त्या ठिकाणी अंधकारामध्ये जात असेल तर स्वतःच आपण काहीतरी करायचंय. आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, जगामध्ये जेवढे काही क्रांत्या झाल्या, जेवढे काही बदल झाले, जेवढे काही उठाव झाले हे तरुणांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. आपल्या भारतात सुद्धा अशा काही घटना घडलेल्या आहेत की ज्या घटना घडण्यासाठी कारणीभूत ठरले ते तरुणच. आज संपूर्ण जगामध्ये भारत देश हा अतिशय तरुण देश म्हणून गणला जातो. आपल्या या भारतामध्ये जी काही जनसंख्या आहे, जी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येमध्ये 19, 20 ते 25, 30 वयोगटातील लोकांची संख्या जास्त आहे. इतर देशांमध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे, आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी तरुणांची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे तरुणांच्या प्रश्नांकडे, तरुणांच्या समस्यांकडे, तरुणांच्या खदखदीकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करून चालणार नाही. हे राज्यकर्त्यांनी आणि सर्व विचारवंतांनी त्या ठिकाणी केल्याशिवाय गत्यंतर नाही. तरुणांना दुर्लक्षित करून तरुणांच्या प्रश्नांना त्या ठिकाणी बगल देऊन हा भारत देश समोर चालणार नाही किंवा मग जे चालवणार आहेत त्यांना ही तरुण पिढी योग्य पद्धतीने किंवा एवढ्या सुलभतेनं हा भारत देश पुढे चालू देणार नाही. आज CGP जी कॉकरोच जनता पार्टी आहे या पार्टीचं जे काही भवितव्य आहे ते मी प्रिडिक्ट केलंय की कॉकरोच जनता पार्टीचे संयोजक हे अमेरिकेतनं त्या ठिकाणी भारतात येतात. भारतात येता क्षणी या कॉकरोच जनता पार्टीच्या संयोजकाला अभिजित दिपकेला
त्या ठिकाणी अटक केल्याशिवाय हे सरकार राहणार नाही आणि त्यांना अटक झाल्यानंतर हे आंदोलन जे आहे हे अधिक तीव्र होणार आहे. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की एवढे विचारवंत लोक, एवढे अनुभवी लोक, ज्या वेळेला एखादं आंदोलन होतंय त्या आंदोलनाला जर समजा त्यांना चिरडायचं आहे तर ते त्यांना वेगळ्या पद्धतीने चिरडतात. म्हणजे कुठं त्यांना अटक करतात किंवा त्यांना दबाव टाकतात किंवा त्यांच्यावर एखादी काही दडपशाही करतात आणि ज्या वेळेला दडपशाही होते, दबाव टाकला जातो आणि चुकीच्या पद्धतीने ज्या वेळेला हे आंदोलन चिरडले जाते त्यावेळेस ते आंदोलन चिरडल्या न जाता ते अधिक त्या ठिकाणी उग्र रूप धारण करते. तसंच काहीसं या कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनामध्ये होणार आहे. सरकार या सर्व लोकांना त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करणार आहे, डिटेन करणार आहे, अटक करणार आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे हे जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आहे हे अधिक तीव्र होणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. माझं असं म्हणणं आहे की कॉक्रोच जनता पार्टी ही सत्ताधारी पार्ट्यांचं जे काही काम आहे ते न करता विरोधकाचं काम त्या ठिकाणी करणार आहे. कारण एकूणच आपल्या भारतामध्ये जे काही विरोधी पक्ष नेते येतात, ज्याच्यामध्ये सुप्रीम विरोधी पक्ष जो आहे तो काँग्रेस आहे आणि त्याच्यानंतर सत्तेत सहभागी नसणारे राज्यातील अनेक असे काही पक्ष आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रात शरद पवारांचा तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा त्या ठिकाणी शिवसेना उभाटा आहे, मनसे आहे आणि इतर बरेचसे पक्ष जे आहेत ते सत्तेच्या विरुद्ध त्या ठिकाणी काम करतात. म्हणजे ते विरोधक म्हणून गणले जातात, परंतु खऱ्या अर्थानं हे जे विरोधक आहेत हे विरोधकाचं कामच त्या ठिकाणी करत नाहीत. सत्ताधारी पार्टीला त्या ठिकाणी शरण जाऊन सत्ताधारी पार्टीच्या समोर नतमस्तक होऊन नव्हे तर त्यांच्या समोर घुटणे टेकून या सगळ्या विरोधी पक्षांनी काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि ही गोष्ट लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. हे सत्ताधारी पार्टी त्यांचं काम करते, सत्ताधारी पार्टी त्या ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुका जिंकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करते आणि या सगळ्या गोष्टीसाठी जे काही आयुध वापरता येत असतील ते वापरण्याचा सत्ताधारी पार्टी त्या ठिकाणी प्रयत्न करते. परंतु विरोधक जे आहेत, विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी म्हणून बनलेली आहे, 3 पक्ष त्यामध्ये समाविष्ट आहे, इतर पक्षांचं सुद्धा त्या सर्व विरोधी पक्षाला त्या ठिकाणी एक समर्थन आहे. जसं मनसे पार्टी ही समर्थनच देते, अशा समर्थन करणाऱ्या लोकांनी जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता असताना हे लोक आपलं अंग ज्या ठिकाणी असं चोरण्याची जी आपण भाषा बोलतो आपल्या ग्रामीण भागामध्ये, तसा अंग चोरण्याची भूमिका त्या ठिकाणी करतायत. ना रस्त्यावर उतरत, ना कुठल्या प्रकारच्या प्रश्नाला त्या ठिकाणी बुडातून मुळातून त्या ठिकाणी हात घालत, ना या सगळ्या प्रश्नांवर काही तोडगा काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जर समजा मुघल साम्राज्य किंवा आदिलशाहीला घाबरून की आपण यांच्यासमोर टिकूच शकत नाही आणि जर आपण यांच्यासमोर टिकत नाही तर संघर्ष कशाला करायचा आणि स्वराज्याचा जो आग्रह आहे तो कशाला धरायचा, अशी भूमिका घेतली असती तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये विचित्र आणि वेगळी परिस्थिती असती. परंतु संघर्ष करण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी ज्या वेळेला संपूर्ण वातावरण हे नैराश्याचं होतं, संपूर्ण वातावरण हे नकारात्मक होतं, अशा परिस्थितीमध्ये आपण जर समजा ठोस पावलं उचलली तर यातनं काही बदल घडू शकते हा विश्वास स्वतःच्या अंगामध्ये अंगीकारला आणि तो विश्वास समोरच्या आपल्या अनुयायाला दिल्यामुळेच एवढी मोठी क्रांती त्या ठिकाणी झाली. महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांनी जर त्या काळात असलेली जी काही समाज व्यवस्था आहे या समाज व्यवस्थेच्या समोर जर समजा शस्त्र टाकले असते, यांच्या समोर नतमस्तक झाल्या असत्या, तर आज सावित्रीबाईंनी केलेलं जे कार्य आहे ते आपल्याला दिसलं नसतं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे काम या आपल्या समाजासाठी त्या ठिकाणी केलं तर ते काम आपल्याला दिसलं नसतं. आज महाविकास आघाडीच्या ज्या काही पक्षांचे जे काही स्टेटमेंट्स आहेत, त्यांच्या प्रमुख नेत्यांचे काही आणि उमेदवारांचे जे काही स्टेटमेंट येतं की आमच्याकडे संख्याबळ नाही किंवा आमच्याकडे त्या ठिकाणी मतदार नाहीत म्हणून आम्ही माघार घेतोय. विधान परिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी काँग्रेस, उबाटा आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जे काही माघार घेतले, या माघारीवरनं ही जी परिस्थिती आहे ही अधिक भीषण होत चाललेली आहे. किंवा या विरोधी पक्षाने जो काही संघर्ष करायला पाहिजेत, रस्त्यावर उतरायला पाहिजेत, समोरच्या व्यक्तींना त्या ठिकाणी प्रवृत्त केलं पाहिजेत की तुम्ही ज्या गोष्टी चुकीच्या करतात त्या करू नका किंवा ज्या गोष्टी चुकीच्या होत आहेत त्या गोष्टीला प्रतिबंध करणं, पायबंद करणं हे विरोधी पक्षाचं त्या ठिकाणी काम आहे. त्यांचं हे काम सोडून केवळ फक्त ईव्हीएमवर दोष देणे किंवा समोरच्या ज्या काही पक्षाने पैशाचा वापर केला अशा कल्पित ज्या काही स्टोऱ्या आहेत ह्या बनवून केवळ फक्त घरात बसून स्टेटमेंट देणे, एसी मध्ये बसून स्टेटमेंट दिले, याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं काम न केल्यामुळे विरोधी पक्ष हा अतिशय क्षीण मनाने हरलेला आणि कुठलाही प्रभाव न पाडणारा म्हणून त्या ठिकाणी जनतेच्या समोर येत आहे. विरोधी पक्षाने त्या ठिकाणी सत्ताधारी लोकांना चुकीचं काम करण्यापासून रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजेत. असे प्रयत्न आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करताना जनता त्या ठिकाणी पाहत नाहीये किंवा असे प्रयत्न त्या ठिकाणी होताना त्या ठिकाणी दिसत नाहीत. आज फक्त सत्ताधारी पार्टीला दोष देऊन किंवा सत्ताधारी पार्टीकडे खूप जास्त पैसा आहे, म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की ही जी महाविकास आघाडीमध्ये असलेले घटक पक्ष जे आहेत 3 पक्ष हेच स्वतः महायुतीचं किंवा
सत्ताधारी पार्टीचं त्या ठिकाणी भलामण करतात. हेच लोकांच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी असं बिंबवतात की महायुतीकडे गडगंज पैसा आहे किंवा महायुती जी आहे ती अतिशय स्ट्रॉंग आहे. महायुतीमध्ये असलेले जे काही पक्ष आहेत त्या पक्षांकडे साम दाम दंड भेद या सर्व गोष्टी आहेत. म्हणजे एक प्रकारे महाविकास आघाडीमध्ये म्हणजे विरोधामध्ये असलेले नेतेच जणू या महायुतीचा प्रचार त्या ठिकाणी करतायत असं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. बघा आता जी राजकारणाची जी पद्धत आहे ती गल्लीपासनं तर दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी सारखीच असते. म्हणजे गावच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा जसं राजकारण घडतं तसंच तालुक्यात तसंच जिल्ह्यामध्ये तसंच राज्यात आणि तसंच देशामध्ये ते घडत आहे. फरक एवढा आहे की राज्याच्या आणि राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाला त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळते, तशा पद्धतीचं कव्हरेज हे त्या ठिकाणी मिळते. परंतु ग्रामीणमध्ये होणारं राजकारण सुद्धा हे दिल्लीसारखंच राजकारण असते, फक्त ते एक छोट्या मोठ्या प्रमाणात त्यांचा एक फरक असतो. आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही राजकारण त्या ठिकाणी घडत आहे नेमकं जे दिल्लीत घडतंय जे मुंबईत घडतंय तेच आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी घडतंय. जे सत्ताधारी पार्टी येतं या सत्ताधारी पार्टीला विरोध करण्याची भूमिका ही या विरोधकांमध्ये त्या ठिकाणी उरलेली नाहीये किंवा विरोधकांनी ज्या पद्धतीनं ज्या आक्रमकतेनं सत्ताधारी लोकांवर त्या ठिकाणी अंकुश ठेवला पाहिजेत, सत्ताधारी पार्टी करत असलेल्या चुकीच्या कामांना त्या ठिकाणी रोख लावण्याचं काम केलं पाहिजे, तशा पद्धतीनं आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा काँग्रेस त्याचबरोबर शरद पवार साहेबांचं जे काही राष्ट्रवादी काँग्रेस आहे ते आणि उद्धव ठाकरे साहेबांचा उबाटा ह्या गोष्टी करताना त्या ठिकाणी जनतेला दिसत नाहीत. त्याच्यामुळे आयतच सत्ताधारी पार्ट्याचं फावते. आता यात काही दुमत नाही. जर विरोधक त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या गोष्टीवर बोट ठेवत नसेल तर मग सत्ताधारी लोकांना त्या ठिकाणी त्यांचा एक लाभ मिळतो, एक संधी मिळते. ती संधी घेण्यासाठी तर ते बसलेलेच आहे. परंतु तुम्ही विरोधक त्या ठिकाणी या लोकांना संधी देण्यासाठी जे काही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करता तर याच्यामध्ये तुमचा त्या ठिकाणी दोष आहे. मी असं म्हणत नाही की सगळ्याच राजकारण्यांना जनतेसाठी काही करण्याची कुवत नाही, परंतु अनेक राजकारणी असे आहेत की ते फक्त घरात बसून राजकारण करतात. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी संघर्ष करण्याचं किंवा कुठल्याही प्रकारचा रिस्क घेण्याची किंवा कुठल्याही प्रकारचा स्वतःला त्रास करून घेण्याची मानसिकता सध्या विरोधकांमध्ये त्या ठिकाणी दिसत नाही. रोहित पवारांसारख्या व्यक्तीला बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 वेळा यावं लागतं. मग आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात या गोष्टींवर लक्ष ठेवण्याचं काम हे जिल्ह्यातील जे काही महाविकास आघाडीमध्ये असलेले घटक पक्ष आहेत आणि या घटक पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचं नाही का? रोहित पवारांना त्यांचा जो बारामती परिसर आहे तो सोडून पुणे सोडून त्यांना आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये यावं लागतंय. जळगाव जामोद सारख्या घटना त्याचबरोबर संजय गायकवाडांच्या माध्यमातून जो काही अन्याय या सगळ्या गोष्टीवर होत आहे त्या गोष्टीवर बोट ठेवण्यासाठी रोहित पवारांना त्या ठिकाणी यावं लागतं. ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेली जी काही विरोध पार्टी आहे जे विरोधक आहेत महाविकास आघाडी आहे या लोकांसाठी ती एक प्रकारची शोकांतिका आहे आणि बुलढाणा जिल्ह्याचं सुद्धा ते एक दुर्दैव आहे. पुन्हा एकदा मी कॉक्रोच जनता पार्टी या पार्टीला नेमकं समर्थन कसं मिळते, या कॉक्रोच जनता पार्टीचं भवितव्य हे जे केंद्रामध्ये बसलेलं जे काही बीजेपी सरकार आहे ते कसं ठरवते, कारण या कॉक्रोच जनता पार्टीचा जो काही डॅमेज आहे किंवा कॉक्रोच जनता पार्टीचं जे काही नुकसान आहे ते सत्ताधारी पार्टीला नाही आहे. कॉक्रोच जनता पार्टी ही भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना त्या ठिकाणी रिप्लेस करणार आहे. कॉक्रोच जनता पार्टी ही एकदम काही सत्तेमध्ये जाऊन बसेल केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये अशी परिस्थिती नाही, परंतु सत्ताधारी पार्टीला विरोध करण्यासाठी म्हणून कॉक्रोच जनता पार्टी ही विरोधकाची भूमिका त्या ठिकाणी निभावणार आहे. म्हणून माझी विनंती आहे की कॉक्रोच जनता पार्टीला सत्ताधारी पार्टीनं फारसा विरोध त्या ठिकाणी करू नये. ही कॉक्रोच जनता पार्टी ही सत्ताधारी पार्ट्यांना त्या ठिकाणी डोकेदुखीचा विषय नाहीये. कॉक्रोच जनता पार्टी ही विरोधकांसाठी त्या ठिकाणी डोकेदुखी आहे की ज्या गोष्टी आपण करत नाही, ज्या गोष्टी आपल्याकडनं होत नाहीत किंवा ज्या गोष्टी करण्याची मानसिकता आपली नाहीये ती अख्खी गोष्ट जी आहे ती कॉक्रोच जनता पार्टी त्या ठिकाणी करू शकते. आणि अनेक लोक या वयोगटातील लोकांना त्या ठिकाणी थोडंसं दुर्लक्षित करण्याचा अनक्रिटिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. परंतु माझा असा अनुभव आहे की नवीन पिढीमध्ये जी काही प्रगल्भता आणि जे काही बौद्धिक त्यांचं सामर्थ्य क्षमता जी आलेली आहे ही पाहता कॉक्रोच जनता पार्टीचे जे काही सभासद आहेत की कॉक्रोच जनता पार्टीला जे काही फॉलो करणारे लोक आहेत हे जरी 19 ते 25 वयोगटातील असले तरी सुद्धा सध्याचा सिनेरिओ जर पाहिला, सध्याची परिस्थिती जर का आपण पाहिली तर वैभव सूर्यवंशी सारखा एक 15 वर्षाचा युवक जो सचिन तेंडुलकर सारख्या महान क्रिकेटरला सुद्धा माघार राहण्याची ताकद आणि क्षमता त्या ठिकाणी ठेवतोय. सीबीएसईच्या बोर्डाचे अध्यक्ष आणि त्यांचे सचिव यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडणारा जो युवक आहे, शशांक वगैरे काहीतरी नाव आहे त्याचं, तर तो 17 वर्षाचा आहे. म्हणजे आपण पूर्वी जे वाचलंय की 14व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली होती तशातलाच काहीतरी भाग या सोशल मीडियाच्या या इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की अतिशय कमी वयातले मुलं जे आहेत ते सुद्धा प्रगल्भ झालेत. त्यांना राजकारणापासून संपूर्ण यंत्रणेची त्या ठिकाणी माहिती झालेली आहे. म्हणजे
अतिशय छोट्या वयातले मुलं काहीच करू शकत नाहीत, ही जी धारणा लोकांच्या डोक्यामध्ये बसलेली आहे, तर या 19 ते 25 वयोगटातील मुलांच्या, तरुणांच्या मध्ये मोठमोठाली सत्ता जी आहे ती उलथून टाकण्याची शक्ती आहे, क्षमता आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी विसरून चालणार नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रपती.